एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। मागण्यांवर अद्याप कोणताच तोडगा निघून न शकल्यामुळे एसटी कर्मचारी धरणे आंदोलन करतायत। राज्यभरातील एसटी सेवा विस्कळीत झाली आहे। गणेशोत्सवानिमित्ताने सोडण्यात येणाऱ्या जादा बसगाड्या आगारांमध्येच आहेत। या सगळ्याचा आढावा घेतलाय नागपूरमधून आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। ग्रामीण भागातील जीवनवाहिनी तसेच सर्वसामान्यांसाठी प्रवाशासाठी पहिली पसंती असलेली लाल परीची चाकं कालपासून जे आहे ते महाराष्ट्रामध्ये थांबलेली आहे। एसटी कर्मचारी जे आहे ते आंदोलन करताय आणि एकूणच त्यांच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने हे आंदोलन सुरू असल्याचं त्यांच्याकडून सांगितण्यात येत आहे। आणि त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी आगारामध्ये जेव्हा प्रवाशांची कशा पद्धतीने सोय ते बघण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी चौकशी विभागामध्ये जे आहे ते थेट कर्मचारी आता प्रवाशांना सांगू लागलेले आहे की संप सुरू आहे, जोपर्यंत संप सुरू आहे तोपर्यंत गाडी कधी येईल ते सांगता येत नाही। गाडी जर आली तरच तुम्हाला मिळेल। आंदोलक आहे आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगा सर, गाडी जर आली तरच मिळेल अन्यथा तुम्हाला वाट पाहावी लागेल असे प्रवाशांना उत्तर आहे। प्रथमतः एसटीचं ब्रीद वाक्य आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय, प्रवाशांच्या सेवेसाठी। आम्ही प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्या रास्त मागण्या सनदशीर मार्गाने शासन दरबारी मांडलेल्या होत्या। शासन दरबारी आमच्यासाठी वेळ नसल्यामुळे आणि लिखित स्वरूपात तारीख दिल्यानंतरही ते वेळ न पाळल्यामुळे आम्हाला हा मार्ग धोरणे आंदोलन करण्याचा मार्ग अवलंबावा लागला। आमच्या कृती समितीचे वरिष्ठ पदाधिकारी तिथे बसलेले आहेत। त्यांच्यासोबत प्रत्येक संघटनेचे 2 असे प्रतिनिधी बोलावलेले आहेत। ते सन्मानाने त्यांनी एक आपलं कृती दिलेली आहे। त्यांनी त्याच्यामधून जे काही त्यांना मान्य होईल, ज्याच्यातलं तफावत आमची दूर होईल ते मागणे मान्य करावा। आम्ही लगेचच कामावर परतण्याचा आम्ही प्रयत्न करू। सर्वसामान्यांचे नक्कीच लाल परीचे चाकं थांबल्यामुळे या ठिकाणी हाल होताना दिसत आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।